गुड इव्हनिंग. आज थोडं कामात बिझी असल्यामुळे आपलं रेग्युलर शेड्यूल मीटिंग आपण घेऊ शकलो नाहीत. पण एक व्हिडिओ बनवावा म्हटलं, कारण का भरपूर पेन आहे, सगळीकडे पॅनिक आहे आणि बरेचसे पोर्टफोलिओ डाऊन आहेत लोकांचे. तर त्याच्याबद्दल काहीतरी इन्फॉर्मेशन द्यावी आणि या इन्फॉर्मेशनमुळे तुमचा काही कॉन्फिडन्स वाढेल असं मला वाटतंय. बघा, लास्ट व्हिडिओमध्ये जर कोणी बघितला नसेल तर बघा एकदा. आपण काय डिस्कस केलं होतं, अशी जी प्राइस ऍक्शन असते ड्रॉप रॅलीवाली, आणि त्यांनी जो हाय बनवलाय, ठीक आहे, त्या हायच्या वर एक वेळेस निफ्टी जाण्याचा प्रयत्न करते किंवा हाय पर्यंत आपलं कोणताही इंडेक्स असू द्या किंवा स्टॉक जाण्याचा प्रयत्न करतो, असं आपण बघितलं होतं. तर या झोन बद्दल बोलतोय, यावाल्या 22,117 पासून सुरू होतो तर 21,264 पर्यंत. आणि हा झोन येतो बघा क्वार्टरली झोन मध्ये. हा एक क्वार्टरलीचा झोन आहे. हा बघा, आपल्याला हा झोन वीक टू वीक मार्क करावा लागेल, कारण का इथे दोन लेगआउट आहेत, हे तर सर्वांना माहित आहे. ठीक आहे. आता बघा, वीक टू वीक मध्ये टेस्ट झालेली आहे प्रॉक्सिमल लाईन क्वार्टरली मध्ये. ठीक आहे. क्वार्टरलीला आपण डार्क करूयात. राईट. क्वार्टरलीला आपण डार्क करू. हम्म. तर वीक टू वीक मध्ये टच झालेली आहे प्रॉक्सिमल लाईन. राईट. बॉडी टू वीक मध्ये बाकी आहे अजून, ते पुढे डिस्कस करू. आणि डेली मध्ये जर बघितलं आपण, तर डेली मध्ये या क्वार्टरलीच्या झोन मध्ये हा एक झोन, एक वर झोन होता रॅली बेस रॅली, तिथून एक रिॲक्शन येऊन गेलेली आहे. बरोबर आहे. आणि तिथून जी रिॲक्शन आली होती ही, या रिॲक्शन बद्दल बोलतोय मी. अराउंड दिस, याला एक डार्क लाईन करूयात, कलर चेंज करूत. याचा आपण काय करूयात, स्काय ब्लू कलर करू. इथे बघा, बराच वेळ सपोर्ट घेण्याचा प्रयत्न केला मार्केटने. पहा, इथून वर गेल्यानंतर 1 2 3 4 5 6 7 8 8 दिवस या सपोर्टला मार्केट राहिलेलं आहे. आता हे सपोर्ट नंतर हा ब्रेकडाऊन झाला, तर हा ब्रेकडाऊन फेक आहे. इथे सर्व शॉर्ट मध्ये बसणार आहे, पण हा फेक आहे. हे मी लगेच आज नाही सांगू शकणार तुम्हाला. हे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा जेव्हा आपण मीटिंग घेऊयात तेव्हा सांगेल मी. ठीक आहे. तेव्हा मी सांगेल तुम्हाला की हा जो ब्रेकडाऊन झालाय हा फेक आहे. हा कसा ओळखायचा, दॅट वी विल स्टडी इन नेक्स्ट सेशन. राईट. आता आजचा आपला मुद्दा काय आहे, की क्वार्टरली मध्ये हा एक डेलीचा झोन आहे. आणि मी वारंवार तुम्हाला काय सांगतोय, 21,800 21,000 या रेंज मध्ये बॉटम बनेल या पूर्ण फॉलचा. पण तो लगेच नाही बनणार, त्याला वेळ लागेल. ते पण का, ते पण मी सांगेल तुम्हाला. पण अगोदर इथे बॉटम बनण्याचे काय चान्सेस आहेत, तर एक आहे क्वार्टरलीचा झोन आहे, ज्याला दोन लेगआउट आहेत आणि त्याच्यामध्ये डेलीचा झोन. ठीक आहे. हा बघा क्वार्टरलीचा झोन, ज्याला दोन लेगआउट आहेत. राईट. लेगआउट टाईप. आणि त्याच्यामध्ये हा डेलीचा झोन आहे. तर दिस झोन माइट नॉट ब्रेक इझिली. राईट. दिस झोन माइट नॉट ब्रेक इझिली, असं आपलं एक मत आहे. आणि हे जे काही आपण डिस्कशन करतोय, हे एक स्टडी पर्पज करतोय. ठीक आहे. मी काही सेबी रजिस्टर्ड नाहीये. आय मे बी रॉंग. पण आपण एक प्रोबॅबिलिटी डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो की इथून काय होईल. राईट. तर एक स्टडी तुमच्या समोर ठेवतो अगोदर. तर या झोन मधून एक रिॲक्शन आली पाहिजे चांगली, आणि ऑल टाइम हाईक गेलं पाहिजे मार्केट परत, या मतावर मी काय याच्या पाठीमागचा एक स्टडी सांगतो. बघा, मी अगोदरच हिस्टॉरिकल डाटा काढून ठेवला इथे. तर 2 इयर ऍव्हरेज जे काही असतं निफ्टीचं, कधी, जेव्हा फॉल होईल तेव्हा. ठीक आहे. फॉल आल्यानंतर 2 इयर ऍव्हरेज जे काही असतं, तिथून निफ्टी नेक्स्ट 3 इयर्स मध्ये राईज घेते. हा हिस्टॉरिकल डेटा आहे. आणि हिस्टॉरिकल डेटा चेंज नाही होत, म्हणजे त्याला तुम्ही चेंज नाही करू शकत जेव्हा पुढे मार्केट जाईल तेव्हा. ठीक आहे. जसं जसं पुढे जाईल, वी कॅनॉट इग्नोर दिस डेटा, थोडक्यात. बरोबर आहे. तर मुद्दा काय आहे, सगळ्यात अगोदर तर ज्यांनी पण आपले सेशन्स केलेले आहेत लास्ट 1 दीड वर्षापासून, त्यांना माहित आहे आपण जे करेक्शन फेज काढलेली आहे, त्या करेक्शन फेज नुसार आपल्याला माहित होतं की निफ्टी इथून मॅक्झिमम 18 ते 20% फॉलो होऊ शकते. आता ती करेक्शन फेज काय आहे ते
जे अगोदर 2-3 वर्षापूर्वी बॅचेस केले त्या लोकांना माहित नाही, कारण का तेव्हा आपण इंट्रोड्यूस केलं नव्हतं ते. नवीन बॅचेस ज्या सुरू केल्या मागच्या 1.5 वर्षात त्यांना माहित आहे करेक्शन फेजेस काय. तर 18 ते 20% याच्यापेक्षा जास्त निफ्टी पडणार नाही आपल्या त्या करेक्शन फेजनुसार. तर जेव्हा आपण 18 ते 20% बद्दल डिस्कस करतो, तर सगळ्यात अगोदर तुम्हाला दाखवतो, हाय पासून जर आपण कॅल्क्युलेट केलं तर 18% कुठपर्यंत होतंय? साधारण बघा, 16%, 18 ते 20%, 18%. कुठे होतो? 21,500. कुठे? 21,491 दिसतं तुम्हाला? त्याच्या साधारण आसपास आपला फॉल कम्प्लीट व्हायला पाहिजे. का? कारण का हे मेगा करेक्शन नाहीये. स्टॉकमध्ये होईल, ते झालं, होतंय, अजून होईल. पण निफ्टी याच्यापेक्षा जास्त करेक्ट होऊ शकत नाही करेक्शन फेजनुसार. बरोबर आहे? निफ्टी 40-50% 2029-30 मध्ये पडेल. आता नाही पडणार. बरोबर आहे? तर इथे एक स्टॉप झाला पाहिजे. या आपल्या थेरीला आता हे करेक्शन फेज जे आहे, हे लास्ट 1.5 इयर मध्ये जेवढ्या बॅचेस झाल्या त्या लोकांना माहित आहे. ज्यांना माहित नाही त्यांना पण हळूहळू सांगूयात आपण. ठीक आहे? पण ते लगेच सांगता येत नाही, त्याला 2-3 सेशन्स लागतात. तर याच्याशी मॅच होणारं एक आपल्याकडे स्टडी आहे. काय? जेव्हा पण निफ्टी 2 इयर ऍव्हरेज जे असतं त्या ऍव्हरेजला येते फॉलमध्ये, ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट 3 इयर्स 2 इयर्स ही निफ्टी बुलिश असते. मग ती किती बुलिश होऊ शकते? तर ही प्रिव्हियस किती झाली आहे बघा. 2003 मध्ये जो ऍव्हरेज फॉल होता त्याच्यानंतर 190% निफ्टी वाढली पुढच्या 3 वर्षामध्ये. ठीक आहे. 2009 मध्ये जो ऍव्हरेज फॉल होता त्याच्यानंतर निफ्टी 150% वाढली नेक्स्ट 2 इयर्स. ठीक आहे. 2013 मध्ये एक फॉल आला, ऍव्हरेज फॉलच्या निफ्टी 110% वाढली. येतंय तुमच्या लक्षामध्ये 3 वर्षामध्ये. तर हा डेटा काय आहे? हा एकदा मी तुम्हाला चार्टवर समजून सांगतो. बघा, जसं आपण काय म्हणतो 2003 मध्ये, म्हणजे आपण फक्त फॉल बद्दल बोलतोय आणि फॉल हा ऍव्हरेज फॉल पकडतोय. ठीक आहे. तर मग 2 वर्षाचा डेटा पाहिजे आपल्याकडे. किती वर्षाचा? 2 वर्षाचा. मग 2003च्या अगोदर जर 2 वर्ष पकडायला गेलो आपण, तर आपल्याकडे येतात 2001 पासून 2003 पर्यंत. ठीक आहे. मग आपण काय करूया? 1 जानेवारी 2001. ठीक आहे. आणि 1 जानेवारी 2003, कारण का याच्यामध्येच फॉल आला, तर याचा ऍव्हरेज पकडावा लागेल आपल्याला. 1 जानेवारी 2003 हा फॉल आपण पकडला. तर या फॉलमध्ये सर्वात इम्पॉर्टंट काय पकडतो आपण हे घ्या लक्षात अगोदर, की फॉल कुठून आला आणि राईज जिथून आला. ठीक आहे. त्याच्यामध्ये राईज हा क्वालिटी राईज पाहिजे. ठीक आहे. मग तो बॉटम पकडतो आणि तिथून फॉल आला. मग फॉल कुठून आला? फॉल कुठून आला तर बघा, हा इथून फॉल आला. किती हे? 14,020. फॉल कुठपर्यंत आला? हे बघ, 850. याच्यापेक्षा खाली या 2 वर्षात, हे बघा, हे व्हर्टिकल लाईन ज्या आहेत या 2 वर्षाच्या लाईन आहेत. याच्यामध्ये हा हायेस्ट पॉइंट आहे, हा लोएस्ट पॉइंट. बरोबर आहे. मग इथे जे काही ऍव्हरेज पॉइंट असेल त्या ऍव्हरेज पासून नेक्स्ट 3 इयर्स मध्ये 2 इयर्स मध्ये निफ्टी किती वाढली 3 इयर्स मध्ये? तर 190%. मग हा ऍव्हरेज किती आहे इथे बघा. हाय किती आहे? 1420. पहा, किती आहे? 1420 निफ्टीचा आहे. लो किती आहे? 850. हा बघा, इथे 850 लो दिसतोय तुम्हाला. इथे मी तुम्हाला दाखवतो. हा 1420 हा आहे, हा 850 लो आहे. ठीक आहे. ठीक आहे. ओके. तर या दोघांचं ऍव्हरेज किती आहे? या दोघांचं ऍव्हरेज किती आहे बघा. या दोघांचं जेव्हा ऍव्हरेज काढतो आपण, डिवाइड बाय 2, 1135. तर या 1135 ऍव्हरेज आला हायचा आणि लोचा 2 इयरच्या ऍव्हरेज. इथून निफ्टी किती वाढली पाहिजे? इथे किती वाढली निफ्टी ह्या ऍव्हरेज पासून? 190% नेक्स्ट 3 इयर्स मध्ये. ठीक आहे. प्लस 190%. 3291 गेली पाहिजे निफ्टी. ठीक आहे. तर बघा, ऍव्हरेज आपला किती आला? ऍव्हरेज आपला आला इथे बघा, 1135. तिथून 3291 गेली पाहिजे नेक्स्ट 3 इयर्स मध्ये. बघा गेली का? हे पहा, दिसतंय? नेक्स्ट 3 इयर्स मध्ये म्हणजे 2006 पर्यंत. हा 2006चा हाय दिसतोय. किती आहे?
3767 ऑलमोस्ट 200% निफ्टी वाढली. असं जर तुम्ही हे जे मी बनवून ठेवलंय हे सगळं जर चेक केलं तुम्ही, तर तुम्हाला अशा पद्धतीचे बाउन्स दिसतील. म्हणजेच काय, नॉर्मल फॉल जेव्हा येतात किंवा ॲबनॉर्मल फॉल जेव्हा येतात तेव्हा त्यांच्या ॲव्हरेज प्राइस, ॲव्हरेज कशी काढायची, हायएस्ट पॉईंट, लोएस्ट पॉईंट, किंवा लोएस्ट पॉईंट जिथून मोठी रॅली आली असा लोएस्ट पॉईंट, ठीक आहे, आणि हायएस्ट पॉईंट याच्यामधला डिफरन्स, याचं ॲव्हरेज. त्या ॲव्हरेज प्राइसला फॉल थांबतो काय, आणि तिथे बॉटम बनतो, हे सांगायचं आहे उद्देश. ठीक आहे, तिथे बॉटम बनतो. मग करंट सिनारिओ नुसार बॉटम कुठे बनला पाहिजे, तर 21,700 ला बनला पाहिजे. कुठे बनला पाहिजे, 21,700 ला. हे कसं काढलं आपण, तर तुम्हाला दाखवतो. बघा, 21,700 ला बॉटम बनला पाहिजे. हे कसं काढलं, सगळ्यात अगोदर तर हे बघा. बघा, सगळ्यात अगोदर तुमच्या तर हे हे लक्षात आलं असेल की क्वार्टरलीच्या झोनमध्ये डेलीचा झोन आहे, म्हणजे हा एक चांगलं एक्झिक्युशन आहे. जेव्हा की क्वार्टरलीच्या झोनला एवढं काही एक्झिक्युशनची गरज नसते, हे इम्पॉर्टंट पॉईंट लक्षात ठेवा. क्वार्टरलीचा झोन हा इटसेल्फ एक्झिक्युशन आहे, इंडेक्समध्ये, स्टॉकमध्ये नाही. ठीक आहे, तर बघा, ही रॅली कुठून सुरू झाली. ही जी रॅली 26,200 पर्यंत निफ्टी गेली, कुठून सुरू झाली होई, ही इथून सुरू झाली. हे पहा, इथून. ठीक आहे, कुठून सुरू झाली ही रॅली, साधारण मार्च 2023 पासून रॅली सुरू झाली. मार्च 2023 तिथे बॉटम बनला होता. हा बघा, आणि त्याच्यानंतर ही रॅली कंटिन्यू राहिली. मार्च 2023 ला ही रॅली सुरू झाली इथपर्यंत. म्हणजे 50% निफ्टी वाढली. कुठून, तर आपण जर बघितलं तर निफ्टीचा लो होता तेव्हा जवळपास, हा बघा, हा वाला, हा मार्च 2023, सॉरी, हा मार्च 2023 चा लो. त्याच्यानंतर लोअर लोच झाला नाही. ठीक आहे, आणि इथून कंटिन्यू रॅली आली इथपर्यंत. म्हणजेच काय, हा लो आहे, हा वाला 16,800. हाय किती आहे, 26,277. ठीक आहे, तर 16,800 अधिक 26,277 डिवाइड बाय 2 किती येते, हे 21,500. म्हणजे या फॉलचा बॉटम 21,500च्या आसपास आला पाहिजे, ऍव्हरेज नुसार. कशानुसार, ऍव्हरेज नुसार. जे मी हे शीट बनवलं ना इथे तुम्हाला रेडीमेड, हे परत व्यवस्थित बघा. आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये, मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं 2003चं. तसं मी हे एक्झाम्पल देतो का, कारण का 2 इयर्सचा ऍव्हरेज पकडायचा ना आपल्याला. किती इयर्सचा ऍव्हरेज पकडायचा आहे, 2 इयर्सचा. हा मंथ कोणता चालू आहे, आता मार्च मंथ सुरू होईल. मग 2 वर्षापूर्वी मार्च कधी होता, 2016 ला होता. तेव्हा लो बनला होता. 2023 ला होता, सॉरी, 2023 ते 2025 झाले 2 वर्ष. यांचा ऍव्हरेज काढायचंय. मग 2023चा लो किती होता, 16,800. हाय किती आहे, 26,277. यांची बेरीज करून यांना डिवाइड केलं तर ऍव्हरेज आलं. मग ते ऍव्हरेज किती येत आहे, 21,538. किती, 21,538. आणि मग हे जे 21,538 आहे, इथे बॉटम बनला पाहिजे, हे माझं म्हणणं आहे. पण माझं म्हणणं काय आहे, याला अजून वेळ लागेल, लगेच नाही बनणार. ते का, ते मी अजून सांगेल पुढे तुम्हाला, बरोबर आहे. पण मग 21,500च्या आसपास काय आहे आपल्याकडे, सगळ्यात अगोदर तर हा क्वार्टरलीचा झोन. काय, क्वार्टरलीचा झोन. ठीक आहे, वी हॅव क्वार्टरली झोन इयर, राईट, ज्याला 2 लेग आउट आहे. त्याच्यामध्ये डेलीचं एक्झिक्युशन आहे तिथे आपल्याला. आणि मी लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की ते जे प्राइस ऍक्शन आहे, ते प्राइस इझिली ब्रेक होत नाही. जे प्राइस ऍक्शन मी हे सांगतो डेली. आता मिड कॅप स्मॉल कॅप बघा, तशा प्राइस ऍक्शन मध्ये आलेले आहेत, जे लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं. इथे बघा, ड्रॉप रॅली, हा झोन आहे. हा कुठून झोन आहे, हा इथून सुरू होतो 22,131 पासून. तर हा झोन आहे 21,279. या रेंज मध्ये बॉटम झाला. मग हा बॉटम आपण जे कॅल्क्युलेट केलं 2 इयर्स ऍव्हरेज, त्याच्यानुसार कुठे येतं, 21,500. 21,500 पासून रॅली सुरू झाली पाहिजे. आणि मग ही रॅली किती जाऊ शकते, 190% जाईल, 150% जाईल, 110% जाईल, 56% जाईल, वी डोंट नो. आपल्याला ते माहित आहे किती जाईल.
मी तर नेहमी ग्रुपवर मेसेज करत असतो ना, 37,000 40,000 निफ्टी जाईल म्हणून. बघा जाते की नाही. पण इथे आपण शॉर्ट टर्म टार्गेट पकडले कुठून, 21,500 पासून. 10 ते 15% जरी पकडलं तर तिथून निफ्टी 24 ते 25 होतात. हे मिनिमम आहे. मीडियम टर्म टार्गेट जर पकडलं 25 ते 35% तरी निफ्टी 30,000 जाते. आणि जर 50 ते 70% टार्गेट पकडलं तर 35 ते 40,000 जाते पुढच्या 3 वर्षामध्ये. हे टार्गेट येईल बघा पुढच्या 3 वर्षात. दिस इज अवर स्टडी. याला अजून ऍडिशनल हेच का बरं येईल, हे दोन का नाही येणार, हे दोन तर येणारच आहेत, पण हेच का येईल हे नेक्स्ट सेशन मध्ये बघूयात, किंवा लाईव्ह सेशन घेऊत आपण. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेल की हेच टार्गेट का बरं येईल. का, कारण का त्याच्यासाठी ती ब्रेकआउट थेरी जी आहे आपली, ती माहीत असणं गरजेचं आहे. बऱ्याचशा लोकांना माहित नाही म्हणून. पण हेच टार्गेट येईल. पण ते कुठून येईल? 21,500 700 800, 21,200 या रेंज पासून. ठीक आहे. तिथे जायला पण निफ्टीला वेळ आहे. काय, लगेच निफ्टी नाही जाणार. आता हे जे चेंबडी पब्लिक आहे किंवा ज्यांनी नवीन नवीन हिरो बनलेत, हं, त्यांना काय माहित आहे, हा सपोर्ट होता. हा सपोर्ट ब्रेक झाला. ठीक आहे. सपोर्ट ब्रेक झाला म्हणजे मार्केट खाली जाईल, नसतं जात. कारण का, हा ब्रेकडाऊन फेक ब्रेकडाऊन आहे. हे कसं ओळखायचं? दॅट आय विल टेल यू इन द नेक्स्ट सेशन, की हा फेक ब्रेकडाऊन का बरं आहे. ठीक आहे. आता मी एक तुम्हाला मोठा व्ह्यू दिला की इथे तुमचा बॉटम बनणार आहे. म्हणजे तुम्ही बॉटम पासून किती दूर आहे? साधारणतः 1,000 पॉईंट. 1,000 पॉईंट म्हणजे किती? 5 ते 7% दूर. मग याच्यामध्ये काय होईल? जे स्टॉक ऑलरेडी फॉल झाले, जे स्टॉक ऑर्डरली आतापर्यंत जे, सॉरी, झोन मध्ये गेलेले, जसं की मेटल, हे जास्त पडणार नाहीत. येते लक्षामध्ये? जे स्टॉक ऑलरेडी तिथे अचीव केलेलं आहे त्यांनी, लोएस्ट पॉईंट, ते जास्त पडणार नाही. पडतील कोणते? ज्याच्यामध्ये अजून बाकी फॉल, म्हणजे ज्यांचे झोन दूर आहे. जसं ऑटोचा झोन दूर आहे, पीएसयू बँकचा झोन दूर आहे, पीएससीचा झोन दूर आहे, हे अजून पडतील. रेल्वेचा झोन दूर आहे, हे अजून पडतील. जे झोन मध्ये ऑलरेडी आले ते स्टॉक पडत नसतात आता. लार्ज कॅप पडणार नाहीत आता जास्त. आणि हा फॉल फार स्लो असेल. का स्लो असेल त्याचं कारण सांगतो आता. आणि नंतर मग बाकीचं नेक्स्ट सेशन मध्ये बघू. हा फॉल स्लो का असेल? आता हा चार्ट असाच्या असा ठेवूयात आणि याच्यामध्ये फक्त एक ऍड करूयात, जे लास्ट सेशन मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं. मंथली मध्ये 20 ईएमए आहे. क्वार्टरलीच्या झोन मध्ये मंथलीचा 20 ईएमए हा वाला. ठीक आहे. आणि क्वार्टरली मध्ये जास्त एक्झिक्युशन शोधत बसायचं नाही. एक्झिक्युशन नाहीये, एक्झिक्युशन नाहीये कोणाला? इंडेक्सला. ठीक आहे. स्टॉकला शोधा तुम्ही. क्वार्टरली झोन हा स्वतःच एक्झिक्युशन आहे. फक्त इथे एक्झॅक्ट कुठे बनेल हे आपल्याला समजलं पाहिजे. तर तो पॉईंट 21,500च्या आसपास येतोय. पण आत्ता सध्या काय होऊ शकतं? तर आत्ता सध्या काय होऊ शकतं मी तुम्हाला हे सांगतो. आता हे सगळं झालं. आता हे लॉंग टर्म झालं. 3 वर्षामध्ये 21,500 21,200 पासून बॉटम पण मार्केट वर जाईल. म्हणजे आजच्या डेटला जर तुमचे पोर्टफोलिओ डाऊन आहेत, तर तुम्ही जास्त घाबरायचं कारण नाहीये. तुम्ही हळूहळू परचेस करू शकता. जर 21,500 आलंच उद्या परवा पुढच्या महिन्यात, तर ऍव्हरेज करा, काही होत नाही. तिथून वर जाईल. ठीक आहे. हे आपलं कॅल्क्युलेशन आहे. पण आत्ता काय होऊ शकतं? तर याच्यासाठी मी हे मार्क करून ठेवलं. काय मार्क केलंय? क्वार्टरलीचा झोन, त्याच्यामध्ये मंथलीचा ईएमए. आता हेच फॉर्मेशन आपण, तुम्हाला मी बँक निफ्टी मध्ये जातो, मुद्दाम दाखवतो. म्हणजे मी को रिलेट करेल थोडंसं. बघा, बँक निफ्टीचा हा क्वार्टरली झोन, राईट. याला वीक टू वीक मार्क नाही करू शकत आपण, याला बॉडी टू वीक मार्क करावा लागेल. हा क्वार्टरली झोन बँक निफ्टी. ठीक आहे. याला मी डार्क करतो. दिस इज अ क्वार्टरली झोन बँक निफ्टी. याच्यामध्ये मंथलीला जो होता, मंथलीला काय, इथे मंथलीचा 20 ईएमए होता. काय होता? मंथलीचा 20 ईएमए. ठीक आहे. मी याला काय करतो, ब्लू लाईन करतो. मंथलीच्या 20 ईएमए ला आपण ब्लू करूया. ओके. ब्लू केलं. आता मी याचं सगळं स्ट्रक्चर तुम्हाला डेलीवर दाखवतो. काय झालं? फर्स्ट टाइम जेव्हा मंथलीच्या 20 ईएमए ला टच केलं, कोणी? बँक निफ्टी. ठीक आहे. का सांगतोय मी तुम्हाला? बघा, बँक निफ्टीने अजून हा लो ब्रेक केलेला नाही. जेव्हा की दोन्ही चार्ट जर आपण आजूबाजूला लावले, तर निफ्टीनी हा लो ब्रेक केला.
ज्या दिवशी हा हा जो आहे ना 27 जानेवारीवाला, निफ्टीने ब्रेक केलाय, बँक निफ्टीने ब्रेक नाही केला. का नाही केला त्याचं कारण का? कारण का बँक निफ्टीने काय केलं, 20 EMA फर्स्ट टाइम टच केला. 20 EMA कोणाचा? मंथलीचा. कुठल्या झोन मधल्या? क्वार्टरली झोन मधल्या. तिथून कुठपर्यंत गेला? डेलीच्या सप्लाय झोन. हा डेलीचा सप्लाय झोन. ड्रॉप, बेस 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 ड्रॉप, आणि तिथून परत फॉल आला. बघा, तिथून परत फॉल आला आणि परत बाय झाला. आता या पूर्ण प्राइस ऍक्शन मध्ये काय झालं, आणि इथपर्यंत जी बँक निफ्टी गेली ना, ही विकलीच्या सप्लाय झोन मध्ये गेली होती. दाखवतो तुम्हाला कुठे गेली होती. विकलीच्या सप्लाय सेकंड अटेम्प्ट मध्ये. हे पहा, फर्स्ट अटेम्प्ट मध्ये डेलीच्या सप्लाय झोन मधून ड्रॉप आला. सेकंड अटेम्प्ट मध्ये विकलीच्या सप्लाय झोन मधून ड्रॉप आला, पण प्रिव्हियस लो ब्रेक नाही झाला. का नाही झाला? आता व्यवस्थित आहे का नाही झाला? फर्स्ट अटेम्प्ट मध्ये 20 EMA ला टच केलं, पण कुठे टच केलं? कुठे टच केलं? या क्वार्टरलीच्या झोनवर. आता मी काय करतो, याला शिफ्ट करतो जरा. वीक टू वीक मार्क केलं याला. काय केलं? अगोदर बॉडी टू वीक केलं होतं, आता वीक टू वीक मार्क केलं. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये वीकला टच होऊन बँक निफ्टी वर गेली, राईट, आणि डेलीच्या सप्लाय झोन मधून पडली. सेकंड अटेम्प्ट मध्ये बँक निफ्टीने कशाला टच केलं तुमच्या? सेकंड अटेम्प्ट मध्ये, इन सेकंड अटेम्प्ट क्वार्टरलीच्या डिमांड झोनला म्हणतो मी, क्वार्टरलीच्या डिमांड झोनला बॉडीला टच करायला आली. कुठे टच करायला आली? बॉडीला. आता डेलीवर जाऊन बघा, कुठे टच केलं? बॉडीला. आणि मग बँक निफ्टी वर गेली आणि विकलीचा सप्लाय पर्यंत गेली. ठीक आहे, हे कुठे झालं? आणि इथे एक प्राइस ऍक्शन आहे, तरी अजून इथपर्यंत बँक निफ्टी आली नाही. इथे येईल आता पुढे चालू. म्हणजेच मला काय सांगायचंय, पहिल्या वेळेस वीक वरून परत गेली, पण तिथे 20 EMA होता, बरोबर. दुसऱ्या वेळेस बॉडीला टच करायला आली बँक निफ्टी, आणि बँक निफ्टीने अजून लो ब्रेक नाही केला. म्हणजे स्ट्रेंथ कोणामुळे आली याच्यामध्ये? क्वार्टरली मध्ये. आता काय झालंय, आता निफ्टीने क्वार्टरलीचा डिमांड झोन टच केलाय, पण 20 EMA अजून टच केलेला नाही. ठीक आहे. आणि क्वार्टरलीचा डिमांड झोन आपण वीक टू वीक मार्क केलाय, कारण का दोन लेग आउट कॅन्डल. ठीक आहे. मग इथे काय व्हायला पाहिजे? इथे काय व्हायला पाहिजे? इथे एक तर वीक टू वीक पासून जशी बँक निफ्टी वर गेली होती तशी जायला पाहिजे, वीक टू वीक पासून. मग वीक टू वीक पासून बँक निफ्टी जशी वर गेली तशी जर निफ्टी वर गेली तर कुठपर्यंत जायला पाहिजे? फर्स्ट सप्लाय झोन डेलीचा. कुठपर्यंत जायला पाहिजे? डेलीच्या सप्लाय झोन पर्यंत. मग इथे बघा, ही बेस कॅन्डल आहे, 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 ही बेस कॅन्डल. या सर्व बेस कॅन्डल आहेत. इथे तुम्हाला सप्लाय झोन दिसतोय का? अँसर इज नो. अँसर इज नो. इथे सप्लाय झोन नाहीये. ज्या डेलीच्या सप्लाय झोन पर्यंत जाण्याची गोष्ट आपण करतोय तिथपर्यंत गेली पाहिजे, इथूनच वर गेल्यानं, असं आपलं म्हणणं आहे. तर इथे सप्लाय झोन आहे का? नाही. पण इथे बघा, हा जो एरिया आहे, हा वाला, हा वीक, जिथून फॉल आलाय आणि प्रिव्हियस लो ब्रेक झाला. हा प्रिव्हियस लो होता. हा कुठून ब्रेक झाला? इथून. का बरं म्हणतो आपण इथून? बघा, इथून वर गेलं, परत खाली, परत खाली येऊन वर गेला, म्हणजे इथे नवीन सेलर आले, आणि या सेलरनी काय केलं? हा लो ब्रेक केला. म्हणजेच काय? इथून बाय झाल्यानंतर निफ्टी इथपर्यंत गेली पाहिजे, फर्स्ट अटेम्प्ट. ठीक आहे. मग हा अटेम्प्ट कुठे आहे? हा अटेम्प्ट कुठे आहे? साधारण 20 EMA पर्यंत जरी आपण पकडलं किंवा इथपर्यंत, तर 20,000, 23, पहिले बघा, 23,040 ते 23,230 या रेंज पर्यंत निफ्टी गेली पाहिजे इथून. ठीक आहे, इथून गेली पाहिजे, आणि इथून परत ड्रॉप होऊन बॉडीला टच करायला आली पाहिजे. कुठे आली पाहिजे? बॉडीला टच करायला. मग बॉडी कुठे? क्वार्टरली. ठीक आहे, आता याला शिफ्ट करूयात आपण. बॉडी कुठे? बॉडी, सॉरी, क्वार्टरली. इथे बॉडी कुठे? 22,340, 42. ठीक आहे. मग डेलीवर, म्हणजे डेलीवर आपलं म्हणणं काय आहे, इथून आता वीक टू वीक टच झालंय ना, तर इथून 23,040 ते 23,230 इथपर्यंत निफ्टी गेली पाहिजे. परत खाली येऊन बॉडीला टच झाली पाहिजे, म्हणजे कुठे? 22,340. ठीक आहे. आणि इथून कुठे गेली पाहिजे? विकलीच्या सप्लाय झोन पर्यंत. ठीक आहे. मग आता आपण बघूयात विकलीचा सप्लाय झोन कसं. जसं बँक निफ्टीमध्ये स्ट्रक्चर होतं ना, तसं मी तुम्हाला सेम दाखवण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. तर विकलीमध्ये सप्लाय झोन कुठे आहे? विकलीमध्ये चांगला सप्लाय झोन कुठे आहे?
आता काल परवापर्यंत आपण बघितलं तेव्हा सप्लाय झोन नव्हता. आता जर तुम्ही बघितलं, या रॅलीच्या खाली क्लोज झाला. बघा, ही रॅली जी सुरुवात झाली होती, ठीक आहे, याच्या खाली एक क्लोज होण्याच्या तयारीत आहे. अजून विकली क्लोजिंग होईल की नाही माहित नाही, पण रॅली बेस्ड ड्रॉप हा एक सप्लाय झोन. त्याच्यामध्ये चांगले सेलर कुठे आहेत? ठीक आहे, इथपर्यंत गेली पाहिजे. 23,530 ते 23,800 पर्यंत. जर हा क्लोज या ग्रीन कॅन्डलच्या खाली झाला या वीकचा, म्हणजे शुक्रवारपर्यंत जर नाही झाला, तर हा सप्लाय झोन ब्रेक करून टाकेल. ठीक आहे. जर झाला तर हा सप्लाय झोन ब्रेक होणार नाही, कारण का याला अचिव्हमेंट नाही राहत. ठीक आहे, याची पॉसिबिलिटी कमी आहे. पण झाला तर इथपर्यंतच निफ्टी जाईल. लक्षात घ्या, इथपर्यंतच जाईल निफ्टी, आणि नंतर परत ड्रॉप सुरू होईल. पण जर फ्रायडेचा क्लोज या ग्रीन कॅन्डलच्या लोच्या वर झाला, म्हणजे कुठे 23,780, म्हणजे आपलं 22,780, म्हणजे 22,800च्या वर जर क्लोज झाला, तर हा सप्लाय झोन इनव्हॅलिड राहील. मग पाठीमागचा सुद्धा टेस्टेड आहे, हा सुद्धा इनव्हॅलिड राहील. मग त्याच्या पाठीमागे एक सप्लाय झोन, हा इथपर्यंत निफ्टी जाईल. कंडिशन काय आहे? या शुक्रवारची क्लोजिंग 22,800च्या वर झाली. 2 दिवस राहिले, उद्या गुरुवार, परवा शुक्रवार. 22,800च्या वर जर शुक्रवारी क्लोज झाला, तर निफ्टी 24,600 सुद्धा जाईल. लक्षात घ्या. पण कशी जाईल? किती? 24,600. आता मी तुम्हाला 2-3 कंडिशन सांगितल्या. पहिली कंडिशन काय? इथून वीक टू वीक टच होऊन निफ्टी 23,040 ते 23,200 गेली पाहिजे. तिथून बॉडीला टच करायला आली पाहिजे. ठीक आहे, आणि तिथून निफ्टी पहिलं टार्गेट राहील किती? 23,600, 23,800. हे कोणत्या कंडिशन मध्ये? जर क्लोजिंग 22,800च्या खाली झाली शुक्रवारची. ठीक आहे, का? कारण का तुम्ही बाईंग प्रेशरच्या खाली क्लोज होत आहे त्यावेळेस. पण जर क्लोजिंग 22,800च्या वर झाली, तर काय होईल? तर काय होईल? तर इथून निफ्टी 23,040 ते 23,200 जाईल, परत बॉडीला टच करायला येईल, आणि इथून निफ्टी 24,600. लक्षात घ्या. ठीक आहे. मग काय होईल? या एरियामधून जर तुमच्याकडे पोर्टफोलिओ 20%, 25%, 30% मायनस आहेत, आणि तुम्ही ऍव्हरेज केले, तर इथे तुम्ही ऍव्हरेज प्राइसला एक्झिट व्हाल. काय व्हाल? एक्झिट व्हाल. आणि जर तुम्ही नाही केले ऍव्हरेज, तर तुम्ही इथे फक्त 20-25%वरून किती असाल? 6-7%, 10% डाऊन. कारण का? बॉटम बनणार आहे 21,500च्या अराउंड, निफ्टीला इथून परत 21,500. मग जर निफ्टी 22,800च्या खाली क्लोज झाली शुक्रवारी, शुक्रवारी, तर निफ्टी 23,800 वरूनच खाली येईल. ठीक आहे. जर 22,800च्या वर क्लोज झाली, तर 24,800 वरून खाली येईल. पण यायचं खालीच आहे, 21,500. काय यायचंय? ते ब्रेकआउट थेअरीमध्ये मी पुढे सांगेल तुम्हाला, ये नाही त्याला. ठीक आहे, आणि मग तिथून ऑल टाइम आहे. मग तुमच्याकडे ऑप्शन काय आहे? इथे ऍव्हरेज करा शांततेत, इथे एक्झिट व्हा. बर, प्रॉफिटमध्येच एक्झिट व्हा म्हणून नियम नसतो. एखादा स्टॉक तुम्ही 500 रुपयाला घेतला, बरोबर आहे, तो 250 रुपये आला, आलेले आहेत बरेच. तर 250, 500 आणि 250, बरोबर आहे, हे दोन लेवलला तुमच्याकडे स्टॉक आहे. मग तुम्ही 250 रुपयाला ऍव्हरेज केला, तर 500 अधिक 250 भागिले 2, 375चा ऍव्हरेज येत आहे. जरुरी नाहीये की 375च्या वरच तुम्ही एक्झिट झाले पाहिजे. इथे तुमच्या लक्षामध्ये, इट इज नॉट नेसेसरी की तुम्ही 375च्या वर एक्झिट झाले पाहिजे. तुम्ही 250ला घेतलेल्या क्वांटिटी 15-20% जरी अप झाला, 20% तरी एक्झिट झाला, तरी तुम्ही प्रॉफिटमध्येच असता. का? कारण का जेव्हा आपल्याला माहित आहे, म्हणजे 300ला एक्झिट झाला, ठीक आहे, लॉस बुक होईल, पण तुम्हाला काय माहित आहे? वरतून मार्केट परत खाली येणार आहे, मग परत खाली ॲव्हरेज करा ना. जरुरी नाहीये की भाई तुमने प्रॉफिट में निकलना. आणि असे भरपूर लोक आहेत ज्यांनी मागच्या 3 वर्षामध्ये, ज्यांना स्टॉक मार्केट माहित नव्हतं, त्यांनी सुद्धा टॅक्स भरलेले आहेत, इन्कम टॅक्स. येत आहे तुमच्या लक्षामध्ये? याचा अर्थ त्यांनी प्रॉफिट कमवलंय. मग एखाद्या माणसाने जर 10 लाख रुपये प्रॉफिट कमवलं असेल ना, त्यांनी 3-4 लाख रुपये लॉस बुक करायला मागे पुढे नाही बघायला पाहिजे, जर तुम्हाला भीती वाटत असेल जास्त. ठीक आहे. आणि या सर्व रन मध्ये असं नाही होणार की काही येडे गबाळे स्टॉक वाढतील, नाही. जेव्हा 21,500 येईल ना निफ्टी, त्याच्यानंतर जेव्हा निफ्टी जाईल ना 30,000, 32,000, तरी सुद्धा असे काही स्टॉक आहेत जे ऑल टाइम हायला जाणार नाही. जसं की कोचिन शिपयार्ड जाऊ शकत नाही, तो 3,000, त्याचा 3,000चा आहे.
जाऊ शकत नाही. लक्षात घ्या. कारण का बऱ्याचशा गोष्टी डिपेंड करतात. तुम्ही ही जी शीट मी तुम्हाला दाखवली ना, याच्यामध्ये बघा, 2003 पर्यंत जो फॉल आला, त्याच्यानंतर जो 190%चा राईज आला, त्याच्यामध्ये अगोदर 3 वर्ष वाढलेले स्टॉक वाढलेले नाही. जसं की आयटीचे स्टॉक 100 100 200 200 300 300% वाढले होते 2003च्या अगोदर. बरोबर आहे. पण 2003 नंतर 190%ची रॅली आली, पण आयटीचे स्टॉक वाढले नाही. का? कारण का ते ऑलरेडी वाढले होते. येते तुमच्या लक्षामध्ये? तसं पीएसयू बँक 30 रुपयाचा पीएनबी 150 रुपये झालाय. वाढू शकत नाही तो, निफ्टी 32,000 गेली तर. कारण का त्याचं काम झालेलं आहे. बघा, इक्विटी मार्केट हे तुम्हाला एफडी पेक्षा जास्त, म्युच्युअल फंड पेक्षा जास्त रिटर्न देईल, पण एवढं पण नाही देणार की तुम्हाला वाटेल तेच चालतं. आणि रिटेलचा प्रॉब्लेम काय? रिटेल नेहमी बघत असतो की काय वाढलं, त्याच्या डोळ्यासमोर जे वाढलं ते घेण्याचा ट्राय करतो तो. अरे यार, 40 रुपयाचा टिटा वॅगन 3,000. अबे तू 40ला घेऊन 54ला विकलेला आहे. परत तू 80ला घेऊन 90ला विकलेला आहे. 150ला घेऊन 250ला विकलेला आहे. 500ला घेऊन 800ला विकलेला आहे. 1000ला घेऊन 1200ला विकलेला आहे. बरोबर आहे. मग यांना काय वाटतं, यार 3,000 गेला 40 रुपयाचा. अरे संपलं त्याचं पुढच्या 10 वर्षाचं करिअर. येतं का तुमच्या लक्षामध्ये? त्याचं करिअर संपलेलं आहे, त्याला नका घेऊ. जे चालले नाही ते घ्या. कोण चाललं नाही या बुलरन? म्हणजे जसं की आता हा हा बघा, 2022 वाला, हा बाउन्स आला. पण याच्यात आयटी चाललंच नाही. का? कारण का आयटी ऑलरेडी चाललं होतं. लक्षात घ्या. याच्यानंतर जो बाउन्स आला त्याच्यात आयटी चाललं नाही. रशिया कोविड युक्रेन वॉर मध्ये पडला तो आयटी. आणि नंतर फक्त रेट आले बघा. टीसीएस 2021-22 मध्ये 4,000 होता, आज पण 4,000. याचा अर्थ काय? चाललेलं नाही. याच्याकडे तुमचं लक्ष नाहीये. एचडीएफसी बँक 4 वर्षापूर्वी पण 1700 होती, आज पण 1700, चाललेली नाहीये. तुमचं लक्ष कशात आहे? अरे टिटागर वॅगन 40चा 3,000. अरे 30 रुपयाचा कोचिन शिपयार्ड 3,000 झाला. अबे झाला होता, घेतला का तुम्ही? नाही घेतला ना. बरोबर आहे. 350 रुपयाचा बीएससी 6,000 रुपये झाला. झाला. आता घेतो. आता घे, तो झिरो होतो, परत 350 रुपये येतो तो. आता हे स्टॉक घ्यायचे असतात जे चालले नाही. नेक्स्ट बुलरन, प्रत्येक बुलरन मध्ये स्टॉक चेंज होत असतात, सेक्टर चेंज होतात. बरोबर आहे. मग कोणते चालले नाही आणि कोणते जास्त पोटेन्शियल आहे चालण्याचं, त्यांच्याकडे लक्ष द्यायचं. जे चालून गेलेत आणि मागच्या वेळेस तुम्ही घेतले नाही म्हणून आता मी घेतो, असे कितीतरी रिटेलर आउट होतात मार्केट. नाही घ्यायचे. येतं तुमच्या लक्षामध्ये? तर दिस इज माय व्ह्यू. दिस इज हाऊ निफ्टी हॅज टू वर्क. आणि इथे बॉटम बनला पाहिजे. त्यामुळे तुम्ही, माझं प्रामाणिक मत आहे, घाबरायचं नाही. हे जो मी सिनारिओ सांगितला तुम्हाला, हा तर बॉटमचा आहे पुढच्या 3 वर्षासाठी. पण आता करंट जो सिनारिओ होऊ शकतो, याच्यामध्ये पण तुम्ही बऱ्यापैकी एक्झिट मिळवू शकता आणि खाली अजून बऱ्यापैकी तुम्ही बाय करून व्यवस्थित पैसा कमवू शकता पुढच्या 3 वर्षासाठी, जर तुम्ही घाबरला नाहीत आणि प्लॅन व्यवस्थित ठेवला तर. असं कोणाचंही ऐकून काहीही घेतलं आणि तुम्हाला वाटतं म्हणून घेतलं तर ते नाही होणार. ठीक आहे. त्यामुळे या प्लॅन ऑफ ऍक्शन नुसार जर तुम्ही ट्राय केलं, फक्त शुक्रवारचा क्लोज बघा, 22,800च्या खाली होतो का? 22,800च्या खाली जर क्लोज झाला ना, हा बाउन्स बॅक मोठा नसेल. 22,800च्या वर जर क्लोज झाला, माझे शब्द लक्षात ठेवा, हा बाउन्स बॅक 24,800 25,000 पर्यंत, जे की कोणालाही एक्सपेक्टेड नाहीये. आणि परत अजून एकदा सांगतो, शेवटी जाता जाता, घाबरायचं नाही. इथे बॉटम होण्याची मोस्ट प्रोबॅबिलिटी आहे. त्यामुळे व्यवस्थित फंड मॅनेजमेंट करणे आणि व्यवस्थित इन्व्हेस्टमेंट करणे हा तुमच्याकडे पर्याय आहे. आणि व्यवस्थित होल्ड करणे. ठीक आहे. लोकांचे स्वप्न असतात, महिन्याला मला 1,00,000 रुपये भेटले पाहिजे. अहो, तुम्हाला वर्षभर पैसा जरी नाही भेटला ना, तर काही काही स्टॉक असे असतात जे तुम्हाला पुढच्या 10 वर्षाचं कमवून देऊ शकतात. एकदम सिंपल एक्झाम्पल देऊ का तुम्हाला मी? एचडीएफसी बँक लार्ज कॅप आहे. 12% जास्त कंपाऊंडिंग रिटर्न देऊ शकत नाही एचडीएफसी. मग लास्ट 4 इयर मध्ये किती रिटर्न दिलंय? 0. याचा अर्थ काय? याचा अर्थ काय? नेक्स्ट 3 इयर्स मध्ये याला किती वाढावं लागेल? ठीक आहे. माझं तर म्हणणं आहे वाढेल. का वाढेल ते पुढे अजून सांगतो तुम्हाला मी. पण 4 वर्षात 0 रिटर्न आहे. याचा अर्थ हा 1,700 रुपये चालू आहे. किती रुपये चालू आहे? 1,700 रुपये. 4 वर्षात 0 रिटर्न यायचे.
नेक्स्ट 3 इयर मध्ये हा वाढणार आहे. मग हा काय करेल, हे 4 वर्ष आणि नेक्स्ट 3 इयरचे टोटल रिटर्न किती दिले पाहिजे त्यांनी? 4 वर्षाचे 12%, म्हणजे किती झाले? 48. आणि पुढच्या 3 वर्षाचे 12-12 टक्क्याच्या हिशोबाने. 12 त्रिक 12 दुने 24, 12 त्रिक 36, अधिक 36, 84% वाढतो की नाही बघा हा. लक्ष नाही तुमचं, तुमचं लक्ष कोणाकडे आहे? कोचिन शिपयार्ड कधी वाढतो, आरबीएनएल कधी वाढतो, आयआरसीटीसी कधी वाढतो? अरे वाढणार नाही ते. संपलेलं, यांनी त्यांच्या 10 वर्षाची कारकीर्द संपवलेली आहे मागच्या 3 वर्षामध्ये. यांच्याकडे कॉन्सन्ट्रेट करा. हे कॉन्सन्ट्रेशन कसं करायचं हे सेक्टर अनालिसिस मध्ये आपण शिकलेलो आहे. जे पण सेक्टर चालणार आहेत नेक्स्ट 3 इयर मध्ये, मी तुम्हाला आजच सांगतो, प्रायव्हेट बँक, लार्ज कॅप, जेवढे पण असतील, जे मागच्या 3 वर्षात चाललेले, ठीक आहे, एनर्जी सेक्टर, मेटल सेक्टर, आयटी सेक्टर आणि शुगर सेक्टर, हे अंडर परफॉर्मिंग सेक्टर आहेत लास्ट बुल रन मध्ये. हे नेक्स्ट बुल रन मध्ये आउट परफॉर्मिंग असतात. आणि केमिकल सेक्टर, लास्ट 3 इयर मध्ये केमिकल वाढलाच नाही. जे वाढला नाही त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा. जे वाढून गेले ते वाढणार नाहीत आता, मार्केट वाढलं, ठीक आहे. तर अशा पद्धतीने प्लॅन करा. नेक्स्ट सेशन मध्ये मोस्ट प्रोबेबली आपण मीटिंगच घेऊयात. त्याच्यामध्ये हा जो ब्रेकडाऊन झालाय हा फेक का बरं आहे, हे कसं ओळखायचं? किंवा एचडीएफसी बँक मागच्या 4 वर्षांमध्ये किती ब्रेकआउट केले, प्रत्येक वेळेस मी काय म्हणतो? फेक आहे, हा ब्रेकआउट फेल होणार आहे, हा ब्रेकआउट फेल होणार आहे, प्रत्येक वेळेस म्हणालेलं, एव्हरी टाइम. इथून कधी, जेव्हा एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी लिमिटेडचं मर्जर झालं होतं, कुठे झालं होतं? इथे. डेट काय आहे? 4 एप्रिल 2022. त्या दिवशीपासून प्रत्येक ब्रेकआउट झालं त्याचं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 ब्रेकआउट झाले. 10च्या 10 वेळेस मी सांगितलं हे फेल होणार. तसंच निफ्टीचं हे ब्रेकडाऊन आहे, हे फेल आहे. हे कसं ओळखायचं? दॅट विल सी इन द नेक्स्ट, राईट? सो विल स्टॉप हिअर. व्यवस्थित मनी मॅनेजमेंट करा आणि व्यवस्थित प्लॅनिंग करून तुम्ही तुमचं पुढचं फायनान्शियल प्लॅनिंग नेक्स्ट 3 इयर्सचं करा. असं थोडं 1 आणि 2 महिन्याचं बघू नका, कारण का 1-2 महिन्यात तुम्हाला पैसे नाही भेटले, 4 महिन्यात पैसे नाही भेटले, 6 महिन्यात पैसे भेटले, फरक नाही पडत. ते सर्व पैसे कव्हर करून देतं मार्केट 3 इयर्स. ठीक आहे, चलो, गुड नाईट.